या दुपारच्या सत्रामध्ये एक जबरदस्त सामना आपल्या भेटीला आला. एका बाजूला उज्ज्वल संघ मथाणे आणि दुसऱ्या बाजूला माहीम संघ आपल्याला पाहायला मिळतो. एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं ज्या यंग टॅलेंटने मथाणे गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ज्याने जागा केलं त्यामध्ये एक सिंहाचा वाटा अमित पाटील आणि त्याचबरोबर दीपेश चौधरी यांच्या समवेत यश चौधरी आणि सध्याच्या घडीला जो प्राईम फॉर्म मध्ये निहार पाटील स्ट्राईक वरती. स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळते. पहिले षटक हाताळणीकरिता तनिष्कला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. मागच्या सामन्यावरचा पुरस्कार ज्याने जिंकला होता तो गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. ओव्हर नंबर 1 मध्ये स्ट्राईक वरती या ठिकाणी निहारला आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होते. 5 षटकांचा सामना. पहिलाच बॉल कडक बाउन्सर त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न झाला होता. एक्स्ट्रा रन्स इथे मिळतील. धावसंख्या या ठिकाणी 1 ने श्री गणेश झालाय. सुरुवात वाईटने झालाय. निहारला आपण पाहतोय स्ट्राईकिंग वरती. मागील 4 वर्षांची तपश्चर्या आज खऱ्या अर्थाने या हंगामामध्ये पूर्ण होताना पाहायला मिळाली. कारण निहार ज्या पद्धतीनं थोडासा बॅकफुटला होता प्रत्येक या ठिकाणी मॅच मध्ये तो फ्लॉप जात होता, परंतु या वर्षामध्ये असा कमबॅक केला. जे ट्रोलर्स जे हेटर्स होतं त्यांना एक चांगला रिप्लाय त्याने दिला. क्रॉस बॅटचा वापर या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. पहिल्या चेंडूचं खेळ या ठिकाणी झालाय आणि पहिला चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये टाकला गेलाय. स्ट्रायकिंगवरती बॅटर आपण पाहू शकताय निहार. दुसऱ्या बाजूला यश चौधरीला आपण पाहतोय. मथाणेचा सुपरस्टार परिचय त्याचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 1. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला जाऊन या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि पहिल्याच बॉलवरती निहारची एक मोठी विकेट तंबूच्या आसऱ्याला परतत असताना गॉन. हॅलो, थँक्यू. आर्थिकीची किणी यांचा आपण आवाज ऐकत होतात. मॅच क्रमांक आपण पाहता दुसऱ्या फेरीतला पहिला सामना उज्ज्वल संघ मथाणे ए आणि त्याच्या विपक्ष माहीम. सुरुवात थोडीशी खराब झालाय उज्ज्वल संघ मथाणे संघाकडनं. निहारला परतावा लागलाय. अमित पाटील अण्णा मैदानच्या आतमध्ये दाखल होतोय. धावफलकार 1 धावा आहे. 1 विकेटचं पतन. माहीम संघ सकाळच्या सत्रामध्ये चांगली कामगिरी केली होती. चिंचणी संघाला पराभूत केलं होतं. पुढील बॉल समोर तनिष, मागच्या मॅचचा हिरो. गोलंदाजी मार्कवर इथे फटका फसला गेलाय. अमित ची बिग विकेट पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागतोय मथाणे ए संघाला. गॉन. धक्के लागल्यात एकामागून एक. अमित अण्णासारखा फलंदाज अगदी तंबूच्या असला परत त्यांना. साहिल आलाय. आता ही जबाबदारी असेल यश आणि साहिल यांच्या खांद्यावर. धाव फलकार धावा आहेत. अगदी 1-2 धक्के लागल्यात स्वतःच्या घरेलू मैदान मध्ये. उज्ज्वल संघ आपण पाहत आहेत थोड्याशा अडचणीमध्ये. सुरुवात पाहिजे ती मिळाली नाहीये. इथून 2 धक्के लागल्यात. गोलंदाज आपण पाहतात चांगली गोलंदाजी करतोय तनिषने. कॉटन बोल्टच्या माध्यमातून अमित अण्णाला माघारी परतवलं गेलंय. 2 धक्के. धावफलकार 1च धावा आहे. इथून साहिलला चांगले बॅटिंग करावे लागेल. पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल. एका बाजूने यश नॉन स्ट्राईक एंडवर आहे. दोघांवर जबाबदारी असेल.
षटक क्रमांक पहिलं सध्या आपण पाहत आहेत. चला थोडस स्पीडअप करा. धाव फलकार धावा आहेत फक्त सिंगल. 2 धक्के जरूर लागल्यात उज्ज्वल संघ मथाणे या संघाला. पुढील बॉल इथून बॅटची एज लागली जात आहे. विकेट क्रमांक 3. हॅट्रिक घेतली जाते या स्पर्धेची पहिली हॅट्रिक. अप्रतिम गोलंदाजी मिस्टर तनिष, क्या बात है. आपण पाहताय सुचितजी वैद्य साहेबांचं शुभ आगमन होतंय. हार्दिक स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. स्वप्नील पाटील अर्थातच मामा नावाने पसंती मिळालंय. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल स्वप्नीलला. एकामागून एक धक्के 3 WWW पाहायला मिळाला तनिषच्या माध्यमातून. पहिला गोलंदाज आपण पाहिला हॅट्रिक घेणारा हा गोलंदाज. अगदी आपण मुख्य स्क्रीनवर पाहू शकतात. हा दुसरा विकेट. अमितला मात्र माघारी परतवलं गेलं. त्यानंतर विकेट क्रमांक 3 आपण पाहत आहेत. बॅटची एज लागली आणि तिसरा धक्का लागलाय. आता स्वप्नीलला इथून सावरावं लागेल संघाला. एका बाजूने यश आपण पाहत आहेत. त्याच्या स्वप्नील पाटील आपण पाहत आहेत. हो 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 विकेट क्रमांक 4. विकेट क्रमांक 4. काय अप्रतिम कामगिरी राहिलाय माहीम संघाची. 4 बॉलवर 4 विकेट गॉन. उज्ज्वल मैदानच्या आतमध्ये जातोय. एक उज्ज्वल मैदानच्या आतमध्ये जातोय. एका बाजूने यश आपल्या पाहतोय प्रत्येक सहकारी येतात हजेरी लावून जात आहेत. कारण 4 धक्के लागल्यात 4 बॉलवर. फलकार धावा आहेत 1. 4 गडी बाद. पाहुणा संघ मात्र काही जबरदस्त कामगिरी करतोय. मथाणे संघ थोडासा बॅक पॅच मध्ये आपण पाहतायत. स्वतःच्या घरेलू मैदानामध्ये चांगलं प्रदर्शन करता आलं नाहीये परंतु अजूनही वेळ गेली नाहीये. इथून यश सारखा एक फलंदाज मैदानच्या आतमध्ये आहे. त्याला खिंड लढवावी लागेल आणि त्याला साथ द्यावी लागेल. ज्युअल हा फलंदाज आपण पाहतायत. स्कोर कार्डवर फक्त 1 धाव. असं वाटत होतं हे बॅटल चांगलं रंगेल परंतु सुरुवातीला 4 धक्के दिले गेल्यात. 1 धाव फलकावर. हो 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 पुन्हा एकदा लाऊड अपील परंतु यावेळेस पंच सहमत नाही आहेत. नॉट आउट पंचाने करार केला गेलाय. 4 ऑलरेडी विकेट्स प्राप्त केल्यात. 5व्या विकेटसाठी स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाला होता. विकेट क्रमांक आपण पाहताय 4 धक्के लागल्यात. 1 षटकाची समाप्ती. 1 धाव फलकार फक्त. स्वागत असेल या दुपारच्या सत्रामध्ये. कैबल गोलंदाज मार्कवर येत आहेत. कैबल गोलंदाज मार्कवर. पहिलं षटक तन्मय. आज यादगार षटक राहिलंय. 4 बॉलवर 4 विकेट्स. कैबल्य आले गोलंदाज मार्कवर. इथून यशवर जबाबदारी असेल. एक सन्मानजनक स्कोर उभा करावा लागेल. 50+ जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी यशला क्रीजवर राहणं गरजेचं असेल कारण कित्येक वेळा यश संकटमोचक ठरलाय या टीमसाठी. पहिला बॉल असेल षटक क्रमांक 2. कैबल्य गोलंदाज मार्कवर. यावेळेस सफल झाले होते. प्रत्येक बॉलवर अपील पाहायला मिळतोय माहीम संघाकडनं. फलकर धावा आहेत 1.
अगदी 7 बॉलची समाप्तीला स्कोर कार्ड फक्त सिंगल धावा आहे. एक धाव धाव फलकावर. प्रत्येक बॉलवर अपील करण्याचा प्रयत्न, अगदी समोरच्या संघावर प्रेशर टाकण्याचं काम सुद्धा केलं जात आहे माहीम संघाच्या माध्यमातून. सकाळच्या सत्रामध्ये चिंचणी सारखा एक मोठा संघ त्याला पराभवाच्या छायेकडे पोहोचवलं. त्यानंतर आता बिग फाईट उज्ज्वल संघालाही मात्र एक कडवं आव्हान दिलं गेलंय. 4 गडी बाद झाल्यात. त्यावेळेस यशने मात्र पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसला गेलाय. विकेट क्रमांक 5 आपण पाहतायत. 5 धक्के लागल्यात. 1 या धावसंख्येवर गॉन. प्रत्येक फलंदाज फक्त हजेरी लावून जात आहेत. शून्याचा चष्मा करून अगदी 5 फलंदाज आपण पाहिल्यात तंबूच्या आसऱ्याला परतले गेल्यात. माहीम संघाने काही जबरदस्त कामगिरी केलंय, अप्रतिम. आता सिंगल डबलला बसवून चालणार नाहीये. स्ट्राईक रोटेट करावा लागेल. तन्मय आणि ज्युअल हे 2 फलंदाज आपण पाहतात. कैवल्य येतोय, चांगली गोलंदाजी हाताळतोय. पुढील बॉल ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली जाईल. सिंगल मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 2 या अंकावर. 2 धावा धावफलकार आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहतायत. तब्बल 5 धक्के लागले गेलेत मथाणे या संघाला. थोड्याशा अडचणीत आहे. संकट मोचक ठरावं लागेल. सध्या ज्युएलला संधी असेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. पुन्हा एकदा फटका फसला जातोय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावताना सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय आणि विकेट क्रमांक 6, 2 या धावसंख्येवर. पत्त्याच्या डावाप्रमाणे कोसळत चाललाय हा संघ आपण पाहतात. एकामागून एक विकेट. 6 गडी बाद, फक्त 2 धावा धावफलकार आहेत. दीपेश नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. दीपेश वर जबाबदारी असेल. धावफलकार धावा आहेत फक्त 2. 6 धक्के लागल्यात. दीपेश चौधरी काही जबरदस्त बॅटिंग केली होती. अमोल 11 विठ्ठलवाडी चषक 6 बॉलवर 6 षटकार. तो इतिहास इथून आठवावा लागेल, कारण संघ अडचणीत आहे. 6 गडी बाद, 2 धावा धावफलकार आहेत. चांगली गोलंदाजी राहिली, कौतुक करावं लागेल. माहीम संघ एकामागून एक धक्के दिले जातात. पहिल्या षटकामध्ये 4 विकेट्स, त्यानंतर या ओव्हर्समध्ये 2 विकेट जरूर पाहायला मिळाले. कैवल्य गोलंदाज आपण पाहत आहेत. हो यावेळेस छेडछाणी करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. डॉट बॉल येतोय. ही ताकद राहिले या गोलंदाजाची. चांगली गोलंदाजी वारंवार आपल्याला पाहायला मिळालंय, परंतु दीपेशवर जबाबदारी असेल. इथून 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. विकेट्स खूप महत्वाचे असेल. आता पुढील बॉल. यावेळेस एकदा बॅटचं टोल जरूर लागलं जाते. तिथे तनिष आहे. विकेट क्रमांक 7. आता मात्र पूर्णपणे डळमळताना पाहायला मिळाला. उज्ज्वल मथाणे संघ. 7 धक्के लागल्यात 2 या धावसंख्येवर.
आज अगदी 0-0 धावा आपण पाहतायत. फक्त तन्मयच्या नावावर एक सिंगल इथून पाहायला मिळालंय. धावफलकार फक्त धावा आहेत 2, तब्बल 7 गडी बाद. तनिष पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर आलाय. धावफलकार फक्त 2 धावा आहेत. गोलंदाज आपण पाहतायत तनिष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 3, 7 विकेट्स आणि 2 धावा. असं चित्र फार कमी प्रमाणात पाहायला मिळतंय. 7 धावा असतात, 2 विकेट असतात, परंतु इथून चित्र उलट पाहायला मिळालंय. 2 धावा आहेत, 7 गडी बाद झाल्यात. कौशिक एका बाजूने, दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत तन्मय. यस, विकेट क्रमांक 8 आपण पाहताय. 2 या धावसंख्येवर गॉन. मैदानच्या आतमध्ये जातो. चांगली बॅटिंग लाईन आहे, परंतु एका मागून एक विकेट्स ची पडझड पाहायला मिळालंय. ती चांगली चारोली आपण पाहतायत. सामनावीरांच्या अंगात बळ देणाऱ्या जर्सीत आहेत रणरागिणी. भावांचा उत्सव द्विगुणित करण्यासाठी गावी आल्या माहेरवासिनी. भावांच्या यशासाठी, गावाच्या नावासाठी पदरात साठवलेली दिली नाणी. आलेल्या लाडक्या बहिणींच्या स्वागतासाठी मनपसंत वाजतील डीजे वर गाणी. सुंदर चारोळी आपण पाहतात, परंतु सध्या भाऊ आपण थोडेसे अडचणीत आहेत. इथून संकटात सावरतील का? स्वप्नील आलाय फलंदाज. स्वप्नील मात्रे आपण पाहतायत. 8 गडी बाद, 2 धावा फक्त धावफलकार आहेत. प्रत्येक बॉलवर अपील पाहायला मिळतोय. 2 धावा धावफलकावर, 8 गडी बाद झाल्यात. अडचणीत आहेत संघ. स्वप्नील मात्रे इथून जबाबदारी असेल स्वप्नीलच्या खांद्यावर. दुसऱ्या बाजूने कौशिक आपण पाहतायत. तनिषने अगदी अक्षरशः कब्बड मोडलंय या टीमचं आपण पाहतात, कारण 4 धक्के पहिल्या ओव्हरमध्ये लागले. त्यानंतर कैवल्याने चांगली गोलंदाजी केली. पुन्हा एकदा तनिष आलाय. हे षटक इथून सांभाळून खेळावं लागेल. स्वप्नीलवर मदार असेल, कारण आणखीन येणारे 12 चेंडू आहेत. 5 षटकाचा सामना म्हणजे अजूनही तुमच्याकडे 12 चेंडू आहेत. जरी हे षटक तू स्वप्नील राहतोय क्रीजवर, तरी संधी असू शकते. पण सध्या 2 धावा धावफलकावर. 15 बॉलचा खेळ शेष आहे. धावफलकार फक्त 2 धावा. अगदी पहिल्यांदा हे चित्र पाहायला मिळालंय मथाणे संघ. लास्ट 15 चेंडू अगदी डिस्प्लेला दाखवले जात आहेत. रेड अँड रेड सिग्नल पाहायला मिळत. WW जास्त पाहायला मिळाल्यात. अजून सिंगल परिपूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड धावा 3 धावा धावफलकावर. षटक क्रमांक सध्या 3रा मार्गस्थ आहे. ती लाईनच्या लेंथने गोलंदाजी केलंय, कौतुक करावं लागेल. पाहुणा संघ माहीम सकाळच्या सत्रामध्ये चिंचणीला पराभूत केला आणि तोच आत्मविश्वास घेऊन या मैदानाच्या आतमध्ये हे गोलंदाज आपण पाहतायत. धावफलकार धावात फक्त 3. कौशिकला संधी असेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. पुढील बॉल तनिष. हलक्या हाताने फक्त बॅटचं पायच ओपन केले. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक होता, धाव घेतली नाहीये. कारण आता जर विकेट जातोय तर अगदी कमी धावेमध्ये संघ कोलमडून पडेल. धावफलकार धावा आहेत फक्त 3. तनिषचं शेवटचं षटक आहे. त्यानंतर आणखीन 12 चेंडू असतील आणि 12 चेंडू मध्ये इथून चांगल्या धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल. 3 धावा धावफलकार. षटक क्रमांक 3 सध्या मार्गस्थ आहे.
5 बॉलची समाप्ती झाली म्हणजे शेवटचा आता बॉल असेल. धावफलकार 3 धावा. शेवटचा बॉल हलका त्याने ड्राईव्ह केला गेला. सिंगल परिपूर्ण केली जाईल. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव मिळेल. 3 षटकाची योग्यरित्या समाप्ती झाली. स्कोर कार्ड धावा आहेत. प्रथम बॅटिंग घेताना मताने ए संघ आपण पाहत आहेत. 8 धावा 3 गडी बाद. 4 धावा 8 गडी बाद झाल्यात. दीपिका पाटील मॅडम उपस्थित आहेत. नूतन चौधरी मॅडमना विनंती असेल आपला शुभ असते आपण दीपिका पाटील मॅडमचा स्वागत सन्मान करणार आहोत. प्रत्येकाचा मान सन्मान माहीर वाशीन आज आवर्जून उपस्थित आहेत. या स्पर्धेसाठी भरघोस देणगी त्यांच्या माध्यमातून आणि त्याच्या हेतूची सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. 4 धावा फक्त धावफलकार 8 गडी बाद झाल्यात. तुषार आमचं कॅमेरामॅन अगदी चांगली कॅमेरामॅनची भूमिका अदा करतायत. गोलंदाजी मार्कवर विनीत आलाय. या 12 चेंडूमध्ये इथून धावा उभ्या कराव्या लागतील. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 धावा धावफलकार 8% लागल्यात. पुढील बॉल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलाय विनीत. इथून प्रहार करावा लागेल. पलटवार करावा लागेल मथाणी संघाला. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर, परंतु आज जास्तीत जास्त तनिष कॅमेरामध्ये येतोय आणि यावेळेस तनिषला बीट करून षटकार आलाय. 6 धावा. संघर्षाचा षटकार पाहायला मिळालाय. कौशिकच्या बॅट मधून स्कोर कार्ड धावा आहेत 14. 14 रन्स, लॉस ऑफ 8 विकेट्स. पुढील बॉल पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. अभ्यास डिस्टन्स क्लिअर करता आला नाहीये. पुन्हा एकदा तनिष फ्रेम मध्ये येतोय आणि कौशिकलाही परतावा लागेल. 9वा धक्का लागतोय 14 या धावसंख्येवर. टेन रन्स चौकारानंतर षटकार आला होता. फक्त 10 धावा धावफलकावर. शेवटची जोडी मैदानच्या आतमध्ये. कुशल फलंदाज शेवटची जोडी मैदानच्या आतमध्ये असेल. येणारे अजूनही 10 बॉल आहेत. सुचितजी वैती साहेबांचा येतोचे स्वागत सन्मान केला जाईल. महेशजींना विनंती केल्याने आपला शुभ असते आपण सुचितजी वैती साहेबांचा स्वागत सन्मान करणार आहोत. तुषार स्वागत सन्मान सुचितजी वैती साहेब आपण पाहताय त्यांचा येतोचे स्वागत सन्मान केला जात आहे. महेशजी यांच्या शुभ असतोय. थोडस पुढे असं कॅमेरामध्ये क्षणचित्र बंदिस्त केली जातात. शेवटची जोडी मैदानच्या आतमध्ये. फक्त 10 धावा हे धावफलकार आहेत. चांगली बॅटिंग लाईन होती मथाणे संघाकडे, परंतु एकही फलंदाज डबल डिजिट मध्ये गेला नाही. अगदी 6 फलंदाज 0चा चष्मा घालून आपण पाहिले. वाईट बॉल पंच दर्शवत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 11 धावा. 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 11 धावा फलकावर आहेत. 9 धक्के लागल्यात. येणारे 10 बॉल. 10 चेंडू अजूनही असतील आणि कुशल फलंदाजी करावी लागेल. दुसऱ्या बाजूने स्वप्नील सारखा हा हिटर फलंदाज आहे. थोडासा ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही, कारण आता ही शेवटची जोडी आहे. इथून विकेट्स खूप महत्वाचं असेल. धावसंख्या जाऊन पोचलंय 12 या अंकावर. स्वप्नीलला इथून प्रयत्न करावे लागतील. या ओव्हर्स मध्ये 1 ते 2 हवाई सफर करावे लागेल आणि विकेट टिकवून ठेवायला लागेल. यावेळेस पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न.
शेवटची जोडी मैदानच्या आतमध्ये. तनिष पुन्हा एकदा फ्रेम मध्ये. इथे ऑल आउट झालंय टीम उज्ज्वल संघ मथाने. धाव संख्या फक्त 12 आणि 13 धावांचं छोटस लक्ष असेल विजयासाठी. तनिषसाठी मात्र पारितोषिक आलंय. काही जबरदस्त गोलंदाजी केली होती. सुचितजी वैती साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राईज आमच्यापर्यंत पोहोचलं गेलंय. अप्रतिम कामगिरी राहिली. फक्त 12 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. 13 धावांचं माफ करा लक्ष असेल. 30 चेंडू आणि 13 धावा. कधी कधी बॅट पॅच असतो. कधी कधी एकाला अशा संकटातून जावं लागते संघाला. पण तो पुनश्च एकदा पुढच्या टुर्नामेंट मध्ये चांगली कामगिरी तुम्हाला करावी लागेल. 30 चेंडू आणि 13 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. टॉस केला जाईल. चला आकाशी टीम आणि वासळी टीम दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. नेक्स्ट मॅच असेल दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना. चला बोथ कॅप्टन आकाशी. चला बोथ कॅप्टन टॉस साठी या. आकाशी टीम वासळी टीम दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. चला बोथ कॅप्टन टॉस साठी या. आकाशी टीम आणि वासळी टीम दोन्ही कॅप्टन. चला दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. मान्यवरांची विनंती असेल. आकाशी कॅप्टन उपस्थित आहे. वास्तविक टीम आपण कॅप्टन प्रसाद कॅप्टन आपण पाठवा. चला टॉस केला जाईल. मॅच क्रमांक 2 असेल दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना. रवींद्रजी राऊत साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. उज्ज्वल संघ कॉल आलाय. मथाने येतोय. मी मान्यवरांना विनंती करेन आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. टॉस जिंकलाय. काय निर्णय? प्रथम आपण टॉस जिंकला. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. वाकचई टीम टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हार्दिक चिकिनी आपल्या सोबत जोडले जाते.
धन्यवाद नितीनचे पाटील सर. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. दुसरा बॉल त्या ठिकाणी चांगली प्लेसमेंट पाहायला मिळाली. एकदा मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 या आकड्यावरती 13 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. खऱ्या अर्थानं उज्ज्वल संघ मथानी टीम कोणी विचारही करू शकत नाही आणि कोणाला विश्वासही बसणार नाहीये की 12 धावसंख्येवरती ऑल आउट झाल्यात. परंतु आज खऱ्या अर्थानं तो इतिहास घडलाय आणि माहीम संघाने तो घडवून आणलाय. या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर दीपेश चौधरी, वन ऑफ द बेस्ट फिल्डर, आणि त्याने टिपलाय झेल. 2 या धावसंख्येवरती लागलाय. पहिला धक्का गॉन. सौभाग्यवती सपना संदेश पाटील मॅडम, आपणास विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. वेलकम मॅडम, आपलं स्वागत आहे क्रीडा नगरीमध्ये. 3 चेंडूंचं केल्या ठिकाणी झाल्या. धावसंख्या फलकावरती 2. एक मोबाईल आम्हाला सापडलाय. तो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. कोणाचा मोबाईल जर हरवला असेल तर आपण त्या मोबाईलची ओळख पटवून, तो परिचय दाखवून तो आपण मोबाईल घेऊन जा. हलक्याशा खेळण्याचा प्रयत्न करा. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कौशिक होते. थोडंसं त्या ठिकाणी जास्त घाईमध्ये गेले. एकदा मिळेल या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 3 या आकड्यावरती. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. पहिलं षटक हाताळत असताना बॉलिंग ट्रॅकवरती आम्ही त्यांना पण पाहतोय. सध्या तरी धावसंख्या फलकावरती 3-4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 5वा बॉल या ओव्हरमध्ये. हलक्या क्षेत्राने खेळण्याचा प्रयत्न झाला होता 38 सर्कलमध्ये. जे क्षेत्ररक्षकांचं बंधन आहे त्याच्या विरोधामध्ये धाव घेणं या ठिकाणी धाव घेतलेली नाहीये. शेवटचा बॉल पहिल्या षटकामधील 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. अंतिम चेंडू असेल या पहिल्या षटकामधील. या बॉलवरती डीप मिडविकेटला फटका खेळला जातोय. स्वप्नील चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करत होते. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी थोडीशी खराब झाली. 2 धाव मिळतील या बॉलवरती आणि या दुहेरीने धावसंख्या फलकावरती 5. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आता विजयासाठी 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 8 धावांची गरज. नंबर 2 मध्ये यशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आला. स्पीड गन ऑफ मथाने संघाची स्पीड गन आता बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये यशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल लॉंगॉनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. दीपेशला आपण पाहू शकता. आज दीपेशचा सुद्धा ठिकाणी फ्लॉप शो पाहायला मिळाला. 6 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. आतापर्यंत चेंडूंचा जर विचार केला तर पहिल्या चेंडूचा खेळ ठिकाणी झाला तर लेफ्टी बॉलर समोर लेफ्टी बॅटर, लेफ्टी फास्टर समोर लेफ्टी बॅटर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. डेड बॉल असेल. पहिल्या दिवसापासून महेंद्र भोईर सरांनी जी कामगिरी पंचांच्या भूमिकेमध्ये केली, हॅट्स ऑफ यू. ॲक्युरेट डिसिजन, त्याचबरोबर परफेक्टली या ठिकाणी जो निर्णय त्यांचा आपण पाहिलाय. आणि आज किशोर सरांना आपण पाहतोय. अँड फ्रॉम सिंधुदुर्ग चिप शॉट, फटका या ठिकाणी सेफ आहे. कव्हरला पाठलाग सुरू आहे आणि दीपेशच्या माध्यमातून चेंडू स्टॉप केला गेला. 2 धावा मिळतील या बॉलवरती. दुहेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार. दुहेरीच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 8 या आकड्यावरती. आता 22 चेंडू आणि या 22 चेंडूंमध्ये विजयासाठी 5 धावांची गरज. 5 रन्स रिक्वायर्ड टू विन हे विजयाचं समीकरण सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. चांगला बाउन्सर दरेने हाताळण्याचा प्रयत्न झाला होता. शॉर्ट बॉलमध्ये परावर्तित झाला आणि शॉर्ट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येत असताना. निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. पुढचा बॉल लेफ्ट ऑफ ओव्हर द विकेट. इथे खराब बॉल
नियंत्रण नव्हतं या बॉलवरती. इट्स नो बॉल. आता पुढचा बॉल फ्री हिट आणि फ्री हिटच्या बॉलवरती या ठिकाणी फ्री माइंडने खेळू शकतात बॅटर. 4 धावांची गरज आहे विजयाकरिता. लेफ्ट ऑर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज यश. फ्री हिटचा बॉल ते बॅकफुटला जाऊन इनफिल्ड ला क्लिअर करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. 9 धावा स्कोर कार्डवरती. 4 चेंडूंचा केला त्यापर्यंत झालाय मैदानामध्ये. 13 धावांचं लक्ष आणि सध्या तरी 9 धावा स्कोर कार्डवरती लागल्या. 4 धावांची अजूनही गरज आहे विजयाकरिता. पुन्हा एकदा लेफ्ट ऑर्म ओव्हर द विकेट यश. बॅकफुटला जाऊन गॅपमध्ये पाठवलाय. आता त्या विजयाच्या धावा या ठिकाणी इथे येऊ शकतात, परंतु इथे सुद्धा चांगला स्टॉप. निहारची चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. 2 धावा मिळतील या बॉलवरती. ट्रिपल 1 सध्या स्कोर कार्डवरती. 11 धावा, 1 विकेट गमावला गेला. 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल या दुसऱ्या षटकामध्ये. धाव घेतलेली नाही या बॉलवरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 11. आता विजयासाठी 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज. अठरा बॉल आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 2 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती अमित यांना आपण पाहतोय. अण्णा गोलंदाजी मार्क वरती दाखल झाल्यात. षटक क्रमांक 3 मध्ये. पहिलाच बॉल फटका फसला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले होते. प्रयत्न चांगले दाखवले होते. 1 धाव मिळेल या बॉलवरती. कौशिक त्या ठिकाणी होते. स्कोर इज लेवल. आता सामना आपण पाहू शकतायत. विजय होण्याकरिता माहीम संघाला 1 धावेची गरज. तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होताना आपण पाहणार आहोत माहीम संघाला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतं एकंदरीत 12 फेल रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. अजूनही विजयासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. चांगला लिफ्टी बॅटरच्या अगेन्स्ट लेग कटर टाकला होता. एका धावेची गरज आहे. समोर फलंदाज कैवल्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही या ठिकाणी विजय निश्चित झालेला नाही आहे. कदाचित तिथून जर 30 ते 32 धावा जर बनवल्या असतं तर मथाने संघ डेफिनेटली त्या टोटलवरती फाईट करू शकला असतं. परंतु प्रत्येक बॅटर या ठिकाणी जे कॉन्ट्रीब्युशन होतं ते दुहेरी धावसंख्येमध्ये केलं नाही. आणि अमित यांचे जे प्रयत्न या षटकामध्ये खऱ्या अर्थानं पाहायला मिळतात. अजूनही त्यांनी सामना सोडलेला नाहीये. 14 बॉलमध्ये विजयासाठी 1 धावेची गरज. लेग कटर्सचा वापर या ठिकाणी लेफ्टी बॅटरच्या अगेन्स्ट केला जातो आणि रायटी बॉलरसाठी नॅचरली ऑफ कटर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. या बॉलवरती विजयाच्या धावा या ठिकाणी येतील आणि तिसऱ्या फेरीमध्ये माहीम संघाने बाजी मारलाय. पराभूत केलंय घरच्या संघाला. ऑर्गनायझर्स इन ऍक्शन मध्ये होते. आपण पाहिलं या परिसरामधील एक दादा संघ उज्ज्वल संघ मतानी टीमला पराभूत केले माहीम संघाने. हार्ड लक मतानी टीम अँड कॉंग्रॅच्युलेशन्स माहीम संघ. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने पण जाणार आहोत. तनिष्क ठरल्यात मॅन ऑफ द मॅच. चला तनिष्क आपण या. 5 विकेट आणि फक्त 1 धाव त्यांनी खर्च केली. फायफर ज्यांनी मिळवला ते तनिष्क ठरल्यात मॅन ऑफ द मॅच. चला तनिष्क आपण या. हॅलो. आनंद जोरगे विरार यांचं स्वागत करीत आहोत. त्यांनी जरा कृपया मंचावर यायचं आहे.
चला तनिष्क आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तनिष्क आपण यायचे. आनंद चोरगे